छत्रपती शिवाजी महाराज हे बिनदिक्कत सिंहपुरुष होते आणि त्याचबरोबर शिवपुत्र संभाजी देखील एक छावाच होते. स्वधर्मासाठी आणि स्वराज्यासाठी कसं जगावं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं, तर गरज पडलीच तर मरणही कसं हसत हसत आणि अभिमानाने पत्करावं हे संभाजी महाराजांनी शिकवलं. आणि ज्या ठिकाणी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनी हा सर्व अमानवीय छळ सहन केला ते ठिकाण म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातलं पेडगावातलं बहादूरगड, ज्यालाच आज धर्मवीरगड म्हणून ओळखतात. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथल्या मातीचा प्रत्येक कण न कण हा महापराक्रमाची आणि अमानवीय छळाची साक्ष देतो. ते ठिकाण म्हणजेच पेडगावचा धर्मवीरगड, जिथे छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडामध्ये जखडून आणण्यात आलं होतं. आणि आज ह्याच धर्मवीरगडाची आपण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचे विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. पुण्यावरून दौंड पाटस मार्गे आपण धर्मवीरगड इकडे चाललोय. तर इकडे येताना आपल्याला जो अजन्यूज पेडगाव जो रस्ता लागतो ना, तो थोडासा मध्ये खराब आहे. बाकी तर आता पुढचा रस्ता ठीक वाटतोय, पण मधला जो रस्ता आहे ना, जो पॅच आहे शेतीच्या इथला, माझ्या मनात तो थोडासा आपल्याला खराब इथे पाहायला मिळतो. धर्मवीरगडापासून फक्त 6 किलोमीटरवर आहे आणि इथे बघा आपल्याला एक सुंदर मंदिर समोर पाहायला मिळत आहे. धर्मवीरगडाकडे जाताना पेडगाव अजनूजचा जो रस्ता आपल्याला लागतो तो जवळजवळ 10 किलोमीटरचा रस्ता आहे आणि थोडासा मध्ये मध्ये तो खराब आहे. अदरवाईज रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला शेती पाहायला मिळते, त्यामुळे इथनं जाताना तसा फारसा काही त्रास होत नाही आहे ना. तुला होत असेल ना गाडी चालवताना जेव्हा रस्ता खराब येतो वगैरे तेव्हा, की नाही? नाही, एवढं काय नाही आहे. चॅलेंजिंग रोड ओके, काही पॅच होता पण ठीक आहे, गर्दी नाही आहे. आणि आता जवळजवळ 3 किलोमीटरवर आपण आलो, नाही 5 किलोमीटरने आता आपण धर्मवीरगडापर्यंत पोहोचूयात. इथे समोर जो आपल्याला पेट्रोल पंप दिसतोय ना, तिथनं आता आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे आणि मग तिथून पुढे 1 किलोमीटरवर धर्मवीरगड आहे. गडाकडे जाणारा हा जो आतला रस्ता आहे ना, तो थोडासा असा बघा खराब रस्ता आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला ही मस्जिद लागते. तर तिथनंच आपल्याला पुढून धर्मवीरगडाकडे जायचं आहे. आणि इथे बघा समोर धर्मवीरगड आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपण पोहोचतोच आहे, पोहोचलोच आहे म्हणूयात. डायरेक्टली प्रवेशद्वारातच आलो आहे. हा आहे धर्मवीरगड, त्याचं प्रवेशद्वार. आणि आता इथे पहिल्यांदा आपल्याला जे लागतं ते आहे चपेटदान मारुतीचं मंदिर.
तर ही जी चपेटदान मारुतीची जी मूर्ती आहे ती जवळजवळ 4 फुटाची भली मोठी आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि ह्या मारुतीचं दर्शन करून आपण आतमध्ये जाऊयात. चपेटदान मारुतीचं दर्शन करून झालं आहे आणि आता आपण धर्मवीर गडामध्ये प्रवेश करूया. पहिल्यांदा आपल्याला जे लागतं ना ते आहे हे भैरवनाथाचं मंदिर. ह्याचं पटांगणही आपण बघतो की प्रचंड मोठं असं पटांगण आहे. इथे जुन्या काळातलंच हे ना माझ्या मते विहीर असावी नाही. हो, जुन्या काळातलीच ही विहीर असेल. आता बुजवली आहे ती, मात्र प्रचंड असा गोलाकारमधली विहिरीसारखंच आपल्याला पाहायला मिळतंय. धर्मवीर गडाच्या इथे जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा सुरुवातीलाच आपल्याला इथे जे माझ्या मागे आपण पाहतोय ते भैरवनाथाचं मंदिर पाहायला मिळतं. आणि त्यानंतर ना सुरुवातीपासूनच आपल्याला अशा सतीशिळा वगैरेही पाहायला सुरुवात होतात, जी आपण एक सतीशिळा इथे पाहतोय. धर्मवीर गडाची संपूर्ण माहिती किंवा इथे आपल्याला काय काय पाहायला मिळेल याची संपूर्ण माहिती जी आहे ना ती त्यांनी इथल्या ह्या बोर्डवर लावली आहे. जी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान टीम धर्मवीर गड धर्मवीर दुर्ग संवर्धन संस्था यांनी लिहिलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपण काय काय पाहू शकतो तर लक्ष्मीनारायण मंदिर आहे, बालेश्वर मंदिर आहे, मल्लिकार्जुन मंदिर, रामेश्वर मंदिर, चपेटनाथ मारुती, शौर्यस्तंभ परिसर, हमामखाना, भैरवनाथ मंदिर, पाताळेश्वर मंदिर, हत्तीमोड बारव. तर ह्या सगळी जी ठिकाणं आहेत ते आपण इथे पाहू शकतो. ह्याची संपूर्ण माहिती जी आहे विथ मॅप त्यांनी तिथे आपल्याला दिलेली आहे. तर हा जो रस्ता आहे तो धर्मवीर गडाकडे जाणारा रस्ता आहे. तर आपण इथनं 2 व्हीलरने किंवा कारने सुद्धा जाऊ शकतो. मात्र सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने हे जे ब्रॅकेटिंग आहे ना ते केलं त्याच्यामुळे आणि याला ना लॉक केलं आहे. त्याच्यामुळे हे काढून आता आपण आपली गाडी आत नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे जे भैरवनाथाचं मंदिर आहे ना तिथे आपण आपली गाडी पार्क केली आहे आणि आता चालत चालत पुढे जाऊयात. तर मित्रहो, आता आपण आहोत धर्मवीर गडाच्या इथे. या धर्मवीर गडाची संपूर्ण माहिती इथल्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर समोर जे आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय त्या प्रवेशद्वाराकडे जाताना इथे आपल्याला आणखीन एक बोर्ड पाहायला मिळतो. तर त्या बोर्डवर त्यांनी अगदीशय व्यवस्थितपणे लिहिलं आहे की तुम्हाला राजदरबाराकडे जायचं असेल तर कुठे जायचं आहे, किंवा 7 मजली इमारत पाहायची असेल, टेहळणी बुरुज पाहायचा असेल तो कुठे, संपूर्ण माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि आता आपण धर्मवीर गडाच्या प्रवेशद्वाराकडे जाऊयात. तर मित्र हो, छत्रपती संभाजी राजांचं जे बलिदान झालं होतं, त्यांचे अतोनात जो 40 दिवस त्यांचा जो छळ झाला होता त्यासाठी बलिदान मास जो आहे तो इथे साजरा केला जातो. तर त्याची जी तारीख आहे ती आहे 18 फेब्रुवारी ते 18 मार्च, जे आपल्याला इथल्या फलकावर पाहायला मिळते. चला आता आपण आत जाऊयात. मित्र हो, आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे आल्यावर प्रत्येक मराठी माणसाचा ऊर हा दाटून येतो इतिहासाची उजळणी केल्याबरोबरच. त्याचबरोबर जशा आपल्या डोळ्याच्या पापण्या ओलावतात तसाच आपला ऊर हा अभिमानाने शौर्याने भरून येतो. आणि ते ठिकाण म्हणजेच शौर्यस्थळ, जिथे छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. ते ठिकाण म्हणजेच हे शौर्यस्थळ.
आज आपण जिथे आहोत ते ठिकाण म्हणजे पराक्रमाची पराकाष्ठा म्हणू शकतो असं ते ठिकाण आहे. तर इथे तो औरंगजेब कुठेतरी बसला असेल त्याच्या राजदरबारात आणि इथे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्याने उभं केलं असेल. कसा बोलला असेल तो छत्रपती संभाजी महाराजांना? जर समजा आपण त्याची कल्पना केली की औरंगजेब छत्रपती संभाजी राजांना म्हटला असेल की तू माझ्यासमोर नतमस्तक हो, तेव्हा संभाजीराजे काय बोलले असतील याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की संभाजी महाराज म्हणाले असतील की काय म्हणलास औरंगजेब, गुडघे टेक. अरे, ज्या स्वराज्याच्या मातीने आम्हाला वाघाचं काळीज दिलं त्या मातीचा पुत्र आज तुझ्यासमोर मान झुकावेल असं तुला वाटतं? अरे, आमचे डोळे काढलेत तरी आम्हाला सह्याद्रीचा भगवा स्पष्ट दिसतोय. आमची जीभ कापलीस तरी आमच्या रक्ताचा थेंबन थेंब फक्त हर हर महादेवच्याच गर्जना करतोय. तू आमचे हातपाय तोडले तरी आमच्या स्वराज्याची पाळंमुळं तू कधीही उखडू शकणार नाही. लक्षात ठेव आलमगीर, तू आम्हाला मारून आमचं स्वराज्य संपवायला निघालायस ना, पण आज याच रक्ताच्या ओघळातून लाखो शिवाजी आणि संभाजी जन्माला येतील. तू दख्खन जिंकायला आला होतास ना, तर ऐक, हीच दख्खनची माती तुझ्या मोगलाईची कबर खोदल्याशिवाय शांत बसणार नाही. मरणाला आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही मृत्यूलाही डावलून धर्मवीर झालो आहोत. तर ही कल्पना मला जी वाटते आहे किंवा कित्येक लोकांना वाटली असेल, ती माझ्या मते कल्पना खरंच नसावी आणि खरोखरीच संभाजीराजे अशा प्रकारे त्या आलमगीर औरंगजेबाला त्याला उत्तर दिलं असेल. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांचा अतोनात छळ केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र इथे जर आपण औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जर तुलना केली तर छत्रपती संभाजी महाराज हे किती थोर होते, किती महान होते याची कल्पना आपल्याला येईल. पहिल्यांदा तर आपण त्यांच्या वयामधला अंतर पाहूयात. औरंगजेबाचं वय ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेस होतं 70, तर छत्रपती संभाजी महाराजांचं होतं अवघं 31. जर त्याचं सैन्यदळ जर पकडलं औरंगजेबाचं तर ते होतं ॲव्हरेज 5 लाख आणि आपल्या शंभूराजांचं होतं 30 ते 40 हजार. जर शंभूराजांचं जर आपण जी करवसुली जर म्हटली तर ती होती आदमासे काहीतरी 1 ते 2 करोड, फार तर फार, जास्त नाही. आणि तेच जर आपण औरंगजेबाचं पाहिलं तर ते होतं 38.6 करोड. म्हणजे कुठे तो औरंगजेब आणि कुठे छत्रपती संभाजी महाराज. ह्यांचं जर आपण सैन्यबळ पाहिलं, त्यांचं आर्थिक बळ पाहिलं तर आपले राजे हे त्यांच्या मानाने अतिशय तुल्यबळाने कमी होते. मात्र त्यांचा जो आपल्या धर्माप्रती आणि स्वराज्याप्रती जो अभिमान होता तो प्रचंड होता आणि त्याच अभिमानाने हा जो औरंगजेब होता तो चवताळला होता आणि त्याला छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पायाखाली आणायचं होतं आणि त्यासाठीच त्याने अतोनात असे प्रयत्न केले आणि ते प्रयत्न केल्यावर अखेरीस संगमेश्वरला त्याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं. आपण धर्मवीर गडामध्ये प्रवेश केला तेव्हा तिथे आल्यावर आपण आधी शौर्यस्थळ पाहतो, त्यानंतर हा आपल्याला राजदरबार पाहायला मिळतो. आता आपण राजदरबाराच्या इथे उभे आहोत आणि आता पुढे गेलं की राणी वसा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला भीमेचा काठ पाहायला मिळतो. तो आता आपण जाऊन पाहूयात. ही राणी वसाची इमारत आहे आणि हिच्या समोरच आपल्याला हा संपूर्ण जो भीमेचा जो काठ आहे,
भीमा घाट मस्तपैकी आपल्याला पाहायला मिळतो. तिकडे बघ किती छान. ही जी संपूर्ण आहे ती राणी वसाची इमारत आपल्याला पाहायला मिळते. या राणी वसाच्या इमारतीसमोरच आपल्याला जो आहे तो राजदरबार पाहायला मिळतो. या इमारतीचे जर आपण एक खांब बघितले तर मुख्य जे बांधकाम असेल ना काळ्या दगडात केलेलं ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि त्याच्यावर जो चुन्याचा मुलामा करून जे बांधकाम केलं होतं ना ते इथे पाहायला मिळतं आहे, जे नंतरच्या काळात बांधलं गेलं होतं. राजदरबारानंतर जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा हा एक शामियाना असेल तेव्हाचा औरंगजेबाचा असं वाटतंय. त्याचबरोबर इकडे जे आहे त्या 3 इमारतींसारख्या रचना आपल्याला पाहायला मिळते. वरती ही जाण्यासाठी ना तिकडनं पायऱ्या आहेत. जर आपण इथे गेलो तर आपल्याला भीमेचा संपूर्ण असा विस्तीर्ण परिसर पाहायला मिळतो. इथे जी इमारत आहे तिची खूप सारी पडझड आपल्याला झालेली पाहायला मिळते आहे. पण इथे ना खूप सारे असे कोनाडे आहेत. तर माझ्या मते ह्या कोनाड्यांमध्ये दिवे वगैरे लावत असतील, त्याच्यासाठी त्यांनी हे कोनाडे बनवले असतील. भरपूर सारी पडझड आणि इथे बघ ना मध्ये मध्येच वीट बांधकामही केलेलं पाहायला मिळतं आहे. आता आपण वर जाऊन बघूयात. आता इथे जो आपण आलो आहोत ना हा आहे हमामखाना. माझ्या मते हवा वातानुकूलितच राहण्यासाठी त्यांनी हे भिंतीला जे आहे ना ते असं होल केलेलं आहे. हो, हा हमामखानाच आहे. म्हणजे हमामखाना म्हणजे राजाची एक पर्सनल स्पेस, म्हणजे आंघोळीसाठी वगैरे त्यांना जे जागा हवी असेल ना तर ती पर्सनल स्पेस म्हणजे हा हमामखाना. इथे वरच्या साईडलाही 3 आणि खालच्या साईडलाही 3 असे दार आणि वरती त्याच्यावरती हे छोटे छोटे खिडक्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण म्हणतो ना एक सी व्ह्यू, जर कोणाला एरिया हवा असेल तर तशा प्रकारे सी व्ह्यू त्यांनी हा त्यांचा जो एरिया होता ना तो बनवला होता. या ठिकाणी सगळीकडे ना आपल्याला असं छताला हे असं होल पाहायला मिळतंय आणि इथे खाली सुद्धा खड्डा केलेला आहे. तो आता कशासाठी हा असेल माहीत नाही. हे पक्षी जात आहेत त्याच्यामध्ये. हे बॅट आहेत ते. बापरे, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत. इथे खूप सारे काय म्हणतात बॅट आहेत, बॅट. थांब ना, इकडे ये बाबा, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत. काय होतं इथे काय माहित. ओ इकडे तर ओपन आहे एकदम, एकदम डेंजर आहे. मगाशी आपण इकडनं 2-3 रूम पाहिला ज्या हमामखान्यासारख्या होत्या. आणि आता ही जी इमारत होती ना ती 7 मजली होती. तेव्हा ते 7 मजली इमारत तर आता नाही, मात्र तिचं जे वरचं छत आहे ना त्या वरच्या भागात आपण जाऊन पाहूयात की आपल्याला वरती जाऊन काय काय पाहायला मिळत आहे ते. भीमा नदी आपल्याला आणखीन जास्त प्रमाणात अथांग अशी इथे पाहायला मिळते. इथे सगळ्या छताला आपल्याला ना असे छोटे छोटे होल केलेले पाहायला मिळतात. जिथे आपण खाली मगाशी गेलो तो आपण म्हटलं की तो हमामखाना असेल, म्हणजे स्नानगृह असेल असं वाटलं होतं. तर माझ्या मते तेवढा एरिया हा वातानुकूलित राहण्यासाठी म्हणूनच हे असे होल केले असतील. पण मला एक्झॅक्टली आता कळत नाही आहे. एखाद्या ठिकाणी असेल ठीक आहे, पण खूप ठिकाणी असं हे पाहायला मिळतं आहे. याच्या मागे एक्झॅक्टली काय संकल्पना असेल ती आता माझ्या डोक्यात येत नाही आहे. मात्र इथे जर आपण थांबलो तर सगळीकडे जलपर्णी आहे, मात्र तरीही
हा संपूर्ण भीमेचा काठ आपल्याला अतिशय सुंदर असा इथे पाहायला मिळतोय. शौर्यस्थळाच्या पुढे असलेली इमारत मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. तिथली सदर, राणी महाल, हमामखाना ही ठिकाणं आता फक्त अवशेषांच्या रूपात इथे पाहायला मिळतात. हमामखान्याची जागा तर आता फक्त मातीचा ढिगारा आणि वटवाघुळं यांनी घेतली आहे. बहादूरगडाचा फारसा काही इतिहास आढळत नाही. मात्र स्वराज्याशी निगडीत इथे ज्या 2 घटना घडलेल्या आहेत, ज्यातील एक म्हणजे जिने आपल्याला आनंद होतो ती घटना म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा खजाना लुटला होता. म्हणजेच बहादूर खानाचं जे सोने होते किंवा त्यांचे जे अरबी घोडे होते ते लुटले होते, त्याने आपल्याला आनंद होतो. आणि दुसरी घटना अशी जिने आपल्याला अत्यंत अतीव असं दुःख होतं, ज्यात इथेच छत्रपती संभाजी महाराजांना पकडून आणलं होतं. तेव्हा ह्या अशा 2 घटनेमुळे हा जो बहादूरगड आहे हा आपल्या लक्षात राहतो. हमामखान्याच्या वास्तूमध्ये उभं राहून भीमा नदीचं पाणी जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं वाटतं की भीमा नदी आजही त्या किंकाळ्यांची साक्ष देते आणि म्हणूनच की काय तिचा अथांग जलाशय इथे स्तब्ध झाल्यासारखा आपल्याला भासतो. भीमेचं ते संथ पाणीही आज त्या किंकाळ्यांची साक्ष देत आहे. शंभूराजे नक्कीच बोलले असतील की जीव देईल, प्राणाची आहुती देईल, पण स्वराज्य देणार नाही. ही सर्व गोष्टी आपल्याला इथे आल्यावर आठवतात. त्या इतिहासाची जेव्हा आपण आठवण करतो तेव्हा आपल्या डोळ्याच्या कडा ह्या पाणवल्याशिवाय राहत नाही. तेव्हा अशा या ठिकाणी आपण प्रत्येकाने जरूरच भेट द्यायला हवी. हे बघा किती विशेष आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे, 6 वाजलेत आणि सूर्य जो आहे ना तो मावळायला सुरुवात झाली आहे. आणि आपण जर तो शौर्यस्तंभ पाहिला तर बरोबर त्या शौर्यस्तंभावर ती सूर्याची किरणं पडत आहेत. महाराष्ट्राचा इतिहास हा अनेक गडकिल्ल्यांच्या खांद्यांवर लिहिला गेला. स्वराज्याचे सार ते किल्ले या उक्तीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले आणि अनेक किल्ल्यांची डागडुजीसुद्धा केली. त्यामुळेच आपल्या स्वराज्याचा विस्तार ह्या किल्ल्यांमुळे झाला. तेव्हा ह्या किल्ल्यांनी किंवा ह्या किल्ल्यांच्या भिंतींनी अनेक राजवटी पाहिल्या, लढाया पाहिल्या, पराक्रम पाहिले. तेव्हा या किल्ल्यांमधील अनेक किल्ले ह्या तिथल्या विशिष्ट घटनांसाठी म्हणून ओळखले जातात. जर आपण सिंहगड म्हटला तर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमासाठी सिंहगड ओळखला जातो. प्रतापगड हा अफजल खानाच्या वधासाठी ओळखला जातो. तर पुरंदर हा मुरारबाजींच्या पराक्रमासाठी ओळखला जातो. आणि त्यातीलच एक बहादूरगड हा अतिशय कठोर अशी यातना देऊन छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या यातना दिल्या त्यांच्या यातनेसाठी, त्यांच्या पराक्रमासाठी हा बहादूरगड ओळखला जातो. त्यामुळे हा जो बहादूरगड आहे याचं नाव 2008 साली बहादूरगड असं बदलून ते धर्मवीरगड असं ठेवण्यात आलं. हे इथे आता आपण शौर्यस्थळाच्या इथेच आहोत आणि शौर्यस्थळाच्या मागच्या बाजूला इथे ना त्यांनी एक बोर्ड बनवला आहे जो आता आपण पाहू, ज्याच्यावर लिहिलं आहे की धर्मवीर गडावरील याच दरबारात औरंगजेबासमोर
छंद गामत्य कवी कलश यांनी हे काव्य केलं होतं. जेव्हा संभाजी राजांना आणि कवी कलशांना औरंगजेब म्हणजेच बहादूर खानाचे जे मुकर्रब खानाचे जे सैन्य होते इथे घेऊन आले, त्यावेळेस अगदी संभाजीराजे हे रक्तबंबाळ झालेले होते. अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत पूर्ण लालबुंद झाले होते. आणि एवढं असतानासुद्धा जेव्हा तो औरंगजेब जेव्हा त्याच्या तख्तावरनं खाली बसला, त्यावेळेस त्याला पाहिल्यानंतर संभाजी महाराज हे कवी कलशांना म्हणतात की आता तुम्ही काहीतरी यावर काव्य करा. त्यावेळेस कवी कलश म्हटले की अशा परिस्थितीमध्ये काव्य कसं करणार, कारण की ही परिस्थिती कशी, आपण कशा प्रकारे इथे आलो आहे. तरीही कवी कलशांनी जे काव्य केलं ना, ते काव्य त्यांनी इथे लिहिले, ते मी इथे वाचते आणि त्याचा अर्थ इथे आहे की यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, जो रवि छबी देखतही खद्योत होत बदरंग, तो तू तेज निहारके तखत त्यजो अवरंग. त्याचा अर्थ असा की रावण रूपी औरंग्याच्या सभेत हनुमानाप्रमाणे शंभू राजाला बांधून आणलंय. घनघोर युद्धामध्ये प्रचंड रणकंदन केल्यानंतर रक्ताने माखलेले शंभू राजांचं सर्वांग हे सिंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे शोभून दिसतंय. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा जसा निस्तेज होतो ना, त्याचप्रमाणे तुझं तेज पाहून निस्तेज झालेला तो औरंग्या आपलं सिंहासन त्यागून तुझ्यासमोर डोके गुडघे टेकवून नतमस्तक झाला आहे. हे इथे असं लिहिलेलं आहे. तर त्यावेळची परिस्थिती, तेव्हाचा तो त्याग, ज्याप्रमाणे कवी कलश आणि शंभू राजांना इथे आणलं असेल, त्यांनी किती यातना सहन केल्या असतील हे तर आपण जाणतोच. मात्र एवढ्या यातना असतानाही जेव्हा एखादा राजा म्हणतो की यावर तुम्ही काहीतरी काव्य करा आणि त्यांचे मित्र त्यावर काव्यही करतात, तेव्हा आपण म्हणतो की आपल्यावर फार वाईट दिवस आले, माझ्यावर फार वाईट प्रसंग येतो. जेव्हा अशा ठिकाणी आपण येतो ना, तेव्हा कळतं की वाईट परिस्थिती काय असते, वाईट वेळ काय असते, किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे खंबीर राहायला हवं हे अशा शौर्यस्थळांवरून आपल्याला शिकायला मिळतं. तेव्हा माझं तर एवढं म्हणणं आहे की आपल्या कपाळावर जे कुंकू आहे आणि देव्हाऱ्यात जे देव आहे ना, ते फक्त संभाजी आणि शिवाजी महाराजांमुळेच. तेव्हा अशा ह्या ठिकाणांना आपण जरूर पुन्हा पुन्हा भेट द्यायला हवी. अतुल्य पराक्रमी धर्माभिमानी राजांच्या समाधीला भेट देण्याचा अनुभव हा निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यामुळेच आपल्याला जर आयुष्याचा मार्ग जर कधी कठीण वाटायला लागला, आत्मविश्वास डगमगायला लागला, तर इथे येऊन आपल्याला निश्चितच दुर्दम्य इच्छाशक्ती मिळेल. तर आपला जो धर्मवीर गडाचा व्हिडिओ आहे तो इथे संपत नाही आहे, कारण की या धर्मवीर गडावर आणखीन 5 देवळं आहेत जी आपल्याला पाहायची आहेत. आणि ज्याच्यामध्ये आपण 3 देवळं जे आहेत ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यातलं एक आहे पाताळेश्वर, दुसरं आहे लक्ष्मीनारायण मंदिर आणि तिसरं आहे बालेश्वर मंदिर. या मंदिरांची माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा तोपर्यंत धन्यवाद.